सध्या म्हणजे आम्हाला काय लोकांना त्रास देणं आवडत नाही आहे, आलं का लक्षात. पण गाड्या बंद ठेवून पण काय फायदा नाही. गाड्या का नुसत्या बंद ठेवा जाते, कारण मग लोकांना त्रास होईल. पण हे जे खड्ड्याचे रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यात रस्त्यात हे देखील समजत नाही. मग आता याची समस्या तुम्ही दूर कराल तर चांगली गोष्ट आहे, बरोबर. महापालिकेच्या दुर्लक्षित कामकाज महापालिका किती वेळा आम्ही बंद करून काय करणार, किती वेळा अर्ज दिलेले आहेत. विचारा पाहिजे युनियनवाल्यांना की अर्ज किती वेळा दिले. तर आता किती गेली ते, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 25 वर्ष मग नगरसेवक करतात काय करतात. त्यांच्या गाड्या नाही जात का. मग एखादी डिलिव्हरचा पेशंट असेल त्यांनी करावं काय. साध्या समस्या आहेत पण ते करत नाही ना कोण. काय तुमचं नाव काय? सुरेंद्र चंद्रकांत पवार, रिक्षा चालक संघटना डोंबिवलीचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की गेली अनेक वर्ष हाच प्रकार आम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. पावसाळा एक पावसाळा जरी सुरू झाला त्यानंतर एक 8 दिवसात रस्त्याचं जे स्वरूप आहे हे पूर्णपणे बदललेलं असतं. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही आणि त्यामुळे रिक्षा चालकांना देखील त्रास होतोच, पण इतरही जी वाहनं आहेत त्यांना देखील त्रास होतो. आणि यामुळे गेल्या 5 ते 7 वर्षात अनेक अपघात देखील झालेले आहेत. हे सर्व महानगरपालिकेने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे. असं असताना देखील प्रत्येक वर्षी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना काम देऊन आपलं कमिशन आपण किती दिवस काढणार आहात आणि वेळोवेळी टॅक्स भरून रस्त्यावरची जी सेवा आहे ती मिळवण्यासाठी आमच्या नागरिकांना किती दिवस अजून त्रास देणार आहात, हा एक मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. बरेचसे रस्ते आपण कॉन्क्रीटचे केलेले आहेत, त्याबद्दल आम्ही तुमचा या ठिकाणी म्हणजे आम्ही आभार आहोत तुमचे. परंतु जे रस्ते खराब आहेत हे पावसाळ्या अगोदर आपण एक चांगल्या प्रकारचा माल वापरून या ठिकाणी जर दुरुस्त करून ठेवले असते तर आज एका पावसात या रस्त्याची ही जी अवस्था झालेली आहे ती झाली नसती. मी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो, हा जो नागरिकांना देण्याचा जो त्रास आहे हा आता संपवा. कारण रिक्षा चालकांची आणि नागरिकांची सगळ्यांची या ठिकाणी सहनशीलता आता संपलेली आहे. यापुढे आम्ही एक गंभीर आंदोलन या ठिकाणी करण्याशिवाय राहणार नाही, अशी आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला सूचना देत आहोत. रस्त्यांच्या झालेली दुरावस्थेबद्दल अजूनही प्रशासनाचा एकही अधिकारी, उपायुक्त की आयुक्त यांनी पाहणी केलेली नाही आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? पाहणी करायला येणारच काय होते, त्यांना काही गरज नाही आहे. त्यांना माहिती आहे रिक्षावाले नागरिक यांना सवय झालेली आहे, कारण गेली 7 वर्ष हे असंच करत आहेत. त्यामुळे ते आम्हाला गृहीत धरत आहेत आणि आम्हाला हे गृहीत धरल्यामुळे गेली 7 वर्ष आम्ही हा त्रास सहन करतो आहे. परंतु आता यापुढे होऊ देणार नाही. 2 दिवसात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन रस्त्यांची पाहणी करून 7 दिवसात हे रस्ते व्यवस्थित केले नाही तर नक्कीच आम्ही या ठिकाणी गंभीर या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. तुमचं आंदोलन निवासमध्येच राहते. माझं तिथे फुलांचं आणि टी व्ही रिपेअरिंगचं दुकान आहे. आम्ही इथे 25 वर्ष झाले राहतो. इथे दरवर्षी पावसाळा आला की हे खड्ड्यांचे प्रॉब्लेम आहेतच. आणि रिक्षावाले, गाडीवाले किंवा कोणी चालणारे बघतच नाही. सगळ्यांच्या अंगावर चिखल उडवत जातात आणि दरवर्षीचा ड्रेनेजच्या लाईनचा पण प्रॉब्लेम आहे इथे. ड्रेनेजची लाईन आज 15 दिवस झाले इथे दिवस रात्र वाहते. आता 2 दिवस झाले त्यांनी साफ केले, त्याच्यामुळे ती लाईन आत्ता जरा तुम्हाला दिसते की म्हणजे पाणी येत नाही. नाही तर एरवी रस्त्यावर दिवस रात्र पाणी वाहत असतं आणि एवढा घाण वास येत असतो. सगळ्या नागरिकांना पण प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. तुम्ही एक स्थानिक नागरिक आहात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कामकाजाबद्दल तुम्ही काय सांगता? गचाळ कारभार आहे हा सगळा. हे चुकीचं आहे सगळं. सरकार लक्ष देत नाही आहे याच्याकडे, नगरसेवक लक्ष देत नाही आहेत. काय त्यांच्या मनात वाटलं की येतात, करतात, जातात. कोणाला सांगायला जायचं आम्ही? आमचा त्रास आम्हालाच माहीत असतो. आम्ही स्वतः इथे राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे सगळी परिस्थिती किती आहे ती.